तसं आपण म्हणतो की सद्गुरूंचं मी स्मरण केलं, मग तुम्ही जेव्हा स्मरण करता सद्गुरूंचं तेव्हाच सद्गुरूंना तुमची आठवण होते असं काही आहे का? की तुम्ही स्मरण जेव्हा करता तेव्हाच सद्गुरूंच्या सान्निध्यात असता असंही काही आहे का? नाही. असं सांगितलं जातं त्यांचं स्मरण करा म्हणजे तुमच्या सान्निध्यात राहतील, कारण तुम्हाला सवय पडावी म्हणून. वस्तुस्थिती अशी आहे की या समंत सृष्टीत कानाकोपऱ्यात कुठेही परब्रह्म दाटून भरलेलं नाही अशी जागा नाही. तसं सद्गुरु तत्व भरलेलं नाही अशी जागाच नाही. सगळीकडे भरला घनदाट हरी दिसे, तसे भरले घनदाट गुरु दिसे. सद्गुरू पण असे घनदाट सगळीकडे व्यापून आहेत. त्यांना काही वेगळं सांगावं लागतं का? नाही. पण मग त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती दोन प्रकारांनी येते. ती निर्गुण अनुभूती असते किंवा सगुण अनुभूती असते. निर्गुण अनुभूती त्यांची ज्ञानांना सतत अनुभवाला येते. पण ज्यांना सगुणाची सवय, प्रत्यक्षात घडल्याशिवाय ज्यांचे डोळे उघडत नाहीत, त्यांनी सगुण भक्ती केली तर किंवा सद्गुरूंना करुणा आली तर त्याची प्रचिती येते. पण सद्गुरू तर सदा सर्वदा त्या शिष्याच्या सान्निध्यात असतात, सदा सर्वदा त्याच्या कल्याणाचीच इच्छा करतात. तो भगवद्रूप व्हावा हीच ते इच्छा करतात, म्हणून तर ते सद्गुरू आहेत. त्यांना इतर कुठलीच इच्छा, शिष्याची सतत काळजी वाहणारे असतात ते. आई देखील लेकराची जेवढी काळजी घेणार नाही तेवढी त्यांना काळजी असते. पण तुम्ही जेवढे प्रेमाने त्यांच्या सान्निध्यात राहाल, तुमच्या प्रेमाने, तेवढी त्याची प्रचिती येते. नाही तर आपण जसे कोडगे असतो व्यवहारात अनेक बाबतीत, तसे परमार्थातही कोडगे असतो. अंतःकरणाला तो हळवेपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रेमाच्या अनुभूती पण तेवढ्या प्रकर्षाने येत नाहीत. म्हणून माऊलींनी ठिकठिकाणी पाहिलं ना की अति हळुवारपणा चित्त आणून या. चित्ताला तो हळुवारपणा आला पाहिजे, त्याला ती कोमलता आली पाहिजे, तो अनुभव ताबडतोब येतो. तुम्हाला एक घडलेली गोष्ट सांगतो. माऊलीमध्ये पूर्वी श्रावण अनुष्ठानाच्या वेळेला, मामांचं श्रावण अनुष्ठान असायचं, त्यावेळेला सगळी व्यवस्था एकट्या ताई बघायच्या. त्यांना मदतीला कोणी वेळेवर आलं ना आलं तरी ज्या पहाटे 4 पासून तर रात्री 2 वाजेपर्यंत त्या अखंड कामात असायच्या. अखंड एकट्या सगळं बघायच्या. इतक्या की काही वेळेला त्यांना जेवायला पण वेळ नाही मिळायचा. 2 वाजता सगळं आवरलं, मामा थोड्या वेळ पडले पलंगावर त्यांच्या, की त्या अर्धा तास झोपायच्या की लागलीच उठून त्यांचं सुरू. कारण मामा 4 वाजता उठून बैठकीला बसायचे, सगळे साधक त्यांच्याबरोबर बसायचे. तोपर्यंत देवघर स्वच्छ करून मामांच्या पूजेचं सगळं लावायला लागायचं, ते त्या करायच्या. आणि मामांना हे माहीतच होतं त्यांना. पण अशा सगळ्या व्यवस्थापनातून, अशा सगळ्या तपातून शिष्यच तयार होतो ना. ते सद्गुरूंना हवंच असतं ना एकीकडे, पण तरी दुसरीकडे त्यांचं लक्ष असतं, त्यांचं प्रेम असतं. त्याची एक अशी घटना घडलेली मी सांगतो, प्रत्यक्ष त्या माझ्या समोरची घटना आहे. एकदा असाच इतका तो हेक्टिक दिवस गेला की ताईंना दुपारच्या वेळेला प्रसाद, महाप्रसाद, त्यावेळेला त्यांना जेवतायला आलं नाही, वेळ मिळाला नाही. संध्याकाळच्या वेळेला अल्पोपहार, तोही त्यांना वेळ मिळाला नाही. ते बंडू काका होते त्यावेळेला, ते बंडू काकांनी येऊन ताईंना सांगितलं की ताई तुम्हीच आज काही खाल्लेलं नाही, तर काय करायचं, मी काही अन्न बाजूला ठेवू का? ताई म्हणायच्या नको. त्यांना ना चुलीमध्ये फुफाट्यावर भाजलेले बटाटे आवडायचे ताईंना. त्याच्यावर त्या मीठ आणि मिरपूड घालून ते बटाटा खायच्या, त्यांना ते आवडायचं. तर त्या म्हणाल्या बंडू काका असं करा, आत्ता मला काही रात्रीपर्यंत वेळ मिळेल असं दिसत नाही. तुम्ही म्हणाले ती चूल अखंड चालू असायची त्यावेळेला, धग असायची चुलीमध्ये, तर त्या धगीला तुम्ही काही बटाटे लावून ठेवा 2-4, मग मला जेव्हा वेळ मिळेल रात्री मी खाईन. ते हो म्हणाले. आणि बंडू काका विसरून गेले. रात्री ताईंना 1:30-2 वाजता त्यांचं सगळं आवरलं. मग त्यांना ते आठवलं की अरे आपण सांगितलं आहे बंडू काकांना. तर म्हणून त्यांनी काकांना विचारलं, बंडू काकांना. ते तोपर्यंत त्यांची कामं चाललीच होती. तर ते म्हणाले नाही मी विसरलो, मी आता काही करून देऊ का तुम्हाला? ताई म्हणाल्या नको, आता तुम्ही झोपा, तुम्ही थकल्यात, दिवसभर चाललं आहे तुमचं. त्यांना सांगितलं आणि ताई, मी त्यांच्याबरोबर होतो ताईंबरोबर, आम्ही माऊलीत आलो. माऊलीत आलो तर मामा पलंगावर नुकतेच पोहडले होते. आम्ही आल्याबरोबर त्यांनी तसंच त्यांच्या
तोंडावर पंचा होता घेतलेला त्यांनी पूर्ण अंगावर पांघरून, आणि तसंच त्यांनी विचारलं, पुरी ठेवले का बंड्यानी बटाटे? तर ताई म्हणाले, नाही मामा, ते विसरले. ते म्हणाले, बंड्या विसरेल, तुझा बाप कसा विसरेल? माऊलीत बघ म्हणाले जाऊन, ते भांडं उघड. त्यांनी भांडं उघडलं तर आत भाजलेले गरम बटाटे होते. त्यांनी काय केलं त्यांचं त्यांना माहिती. पण ते तिथूनच परत म्हणाले, पोरी ते घे, शांतपणे बस, खा, पाणी पी आणि झोप, आम्ही पुढचं बघू. आणि ते परत झोपले. आता हे पहा, हे किती अजब सद्गुरु तत्व आहे. हे प्रेमासाठी अवतरलेलं तत्व आहे. जसं भगवंतांचा सगुण साकार अवतार हा भक्ताच्या प्रेमाच्या आस्वादासाठी आहे, तसंच सद्गुरू अवतार हा शिष्यांच्या प्रेमाच्या आस्वादनासाठी असतो. आपण काय त्यांच्यावर प्रेम करू इतकं प्रेम ते आपल्यावर करत असतात. आपण काय त्यांच्यासाठी करू इतकं ते आपल्यासाठी करत असतात. आपल्या कुठल्याही कृतीने त्यांच्या प्रेमाचं, त्यांच्या त्या कृपेचं ऋण कधीही उतरू शकत नाही, कधीही नाही. म्हणून माऊली म्हणतात की पायी डोई ठेवावी हेची भले, पायी मस्तक ठेवावे हेची भले. त्यांना नमस्कार करणं कृतज्ञतापूर्वक याच्या पलीकडे काही करू शकत नाही आपण, इतकं त्यांचं देणं अगाध असतं. पण हे समजून घ्यायला त्या शिष्याच्याही अंतःकरणामध्ये तेवढा प्रेमाचा भाव असला पाहिजे, आणि तो भाव आपोआप येतो. नित्य साधनेनी तो भाव आपोआप वृद्धिंगत होतो, कारण त्यांची कृपाशक्ती ही प्रेमशक्ती आहे. ती ते अनुग्रहाच्या वेळेला शिष्याच्या हृदयात ठेवतात. तो जसा जसा साधना नियमाने करतो तसा त्या भक्तीचा विकास, प्रकाश त्याच्या हृदयात होतो, आणि तोच बाहेर भक्तीच्या रूपाने दिसायला लागतो, भक्तीच्या लक्षणांनी दिसायला लागतो. यासाठी साधन महत्त्वाचं आहे. साधना ही सद्गुरूंनी त्यांच्या सान्निध्यात राहण्याची किल्ली आहे दिलेली आपल्याला. खूप लोक म्हणतात ना की आम्हाला सद्गुरूंचा सहवास लाभला नाही. याचं कारण तुम्ही करंटे आहात. जे अखंड उपलब्ध आहेत त्यांचा सहवास मिळाला नाही, हे या म्हणण्यासारखा मूर्खपणा दुसरा काय. म्हणजे तुम्ही सोसाट्याचा वारा चाललेला आहे, तुम्ही तिथेच उभा आहात आणि तुम्ही म्हणतात मला वारच लागत नाही. याला काय म्हणायचं? याचा अर्थ तुम्ही बधीर आहात. तसं जे तत्व अखंड आहे, सदा सर्वदा आहे, तुमच्या सन्निधच आहे, त्यांचं सान्निध्य आम्हाला मिळालं नाही असं म्हणणं याच्यासारखं दुर्दैव दुसरं काय, याच्यासारखं बधीर विधान दुसरं कुठलं आहे. म्हणून आपल्याला साधकांना संवेदनशील व्हायला पाहिजे. जितकं आपण त्यांना ध्यानीमनी नाना प्रकारांनी प्रेमाने स्वतःला जोडू त्यांच्याशी, तितके ते अनुभूतीला येतात, कारण ते तर जुळलेलेच आहेत ना. मामा म्हणायचे की आपण ना गंगेत उतरले आहोत, गंगेत उतरलो आहोत, अगदी म्हणजे डोक्यासकट गंगेत बुडलेलो आहोत, आणि आपण म्हणतो की तहान लागली आहे, तहान लागली आहे, तहान लागली आहे. अरे थोडं तोंड उघड ना. तसं त्या अखंड सद्गुरु तत्वाच्या सान्निध्यात आपण आहोत आणि म्हणतो आपण मला भेटत नाहीत, मला दिसत नाहीत, मला त्यांचं सान्निध्य लाभत नाही. अरे काय मूर्खपणा. तुमच्या सान्निध्यात आहेत, जरा तुमचे प्रेमरूपी डोळे उघडा, प्रेमदृष्टीने बघा त्यांना, भावदृष्टीने बघा, ते सर्वत्र आहेत. म्हणून नाथ महाराज सांगतात ना की दैव बळे जरी दुरी नेला. असं होतं की सद्गुरूंच्या तर 24 तास सान्निध्यात आपण राहू शकत नाही. जे थोर महात्मे झाले ते देखील काही अखंड त्यांच्या सान्निध्यात नव्हते. बऱ्याच जणांना फार थोडं सान्निध्य मिळालं. आपल्या गुळवणी महाराजांना देखील, टेंबे स्वामी महाराजांचं जर मोजलं तर 15 ते 20 दिवस एवढंच सान्निध्य आयुष्यात मिळालं. पण म्हणून काय अडलं? महाराज अखंड थोरल्या महाराजांचीच अनुभूती सर्वत्र घेत होते ना. महाराजांनी त्यांच्या डायऱ्या आहेत लिहिलेल्या, जवळजवळ प्रत्येक महिन्यात 1-2 तरी अशी घटना आहेतच की महाराजांनी लिहिलं आहे की आज सद्गुरुनाथ महाराज माझ्या स्वप्नात आले, कृपापूर्वक असं बोलले, माझ्याकडे प्रेमाने पाहिलं. अरे सान्निध्याची अनुभूती तुमच्या घेण्यावर आहे ना. अखंड त्यांचं स्मरण केलं तर ते दूर नाहीतच ना.
दैवबळाने आपलं कर्मच असं आहे की आपल्याला त्यांचं सान्निध्य नाही लाभू शकत, आपलं आहे काहीतरी पापकर्म. पण आमच्या देहाला जरी दूर केलं तर आमच्या मनाला त्यांच्यापासून दूर करता येईल का कोणाला, जर आम्ही घट्ट तिथेच ठेवलं तर? नाही करता येणार. शेवटी मनाचं सान्निध्य महत्त्वाचं आहे, देहाचं नाही. तुम्ही सद्गुरूंच्या समोर 24 तास अखंड जरी बसून राहिला तरी त्याचा काही फायदा नाही. पण मनाने त्यांच्या चरणांशी एकाग्र झालात, त्यांच्या चरणाशी शरणागत झालात अंतःकरणाने, फायदाच फायदा आहे. शेवटी तो भाव महत्त्वाचा आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की जरी दैवबळे दुरी नेला तरी भावबळे जवळी आला. त्या साधकापाशी सगळ्यात मोठं साधन आहे, हत्यार आहे की कर्म काही असू दे, माझ्या भावाच्या बळाने मी सद्गुरूंपाशीच आहे. माझ्या कर्माने मला त्यांची सेवा करायला मिळो न मिळो, माझ्या भाव साम्राज्यात तर त्यांची सेवा करू शकतो ना मी. माऊलींनी आचार्योपास्तीवर किती सुंदर ओव्या लिहिलेत की एखादेनी वेळे गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. तो जरी सद्गुरूंपाशी दूर असला तरी तो कल्पना करतो की माझी सद्गुरू माऊली बसलेली आहे, करुणापूर्वक दृष्टीने माझ्याकडे पाहते आहे, स्नेहार्ध दृष्टीने. मला भूक लागलेली आहे, मी लहान बाळ आहे, माझी सद्गुरू माऊली मला स्तनपान करवते आहे. माझी सद्गुरू माऊली मंचकावर पहुडलेली आहे विश्रांती घ्यायसाठी, मी त्यांचे पाय चुरतोय, मी त्यांना वारा घालतोय, त्यांना काय हवं नको ते बघतोय. नाना प्रकारांनी सेवा करता येते, नाना प्रकारांनी आंतरिक सेवा करता येते आणि ते सद्गुरू सान्निध्यच आहे. ज्यांनी या प्रकारे सेवा केली ना ते मूर्तिमंत ज्ञान झाले, ज्ञानरूप झाले. ज्ञानाने त्यांच्यापाशी नोकरी करावी, चाकरी करावी अशी त्यांची स्थिती आली. जाण ज्ञान तयापाशी पायकी करी, इतकं सामर्थ्य त्यांना आलं. का तर भावबळ. परमार्थामध्ये ते भावबळ महत्त्वाचं आहे ना, आपण तिथे कमी पडतो. आपल्याला वाटतं की साधना केली, एक वेळ पाट्या टाकल्यासारखं काम झालं, असं नाही आहे. आपल्याला जेवढं त्यांच्या अनुसंधानात राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे. जेवढं आपलं अनुसंधान वाढेल ना तेवढी त्यांची जवळीक वाढते आणि जेवढी जवळीक वाढेल तेवढा त्यांचा अनुभव येतो. हे सगळं भावसाम्राज्य आहे. या भावसाम्राज्यामध्ये त्यांच्या प्रेमशक्तीचं राज्य आहे, त्या प्रेमशक्तीचा विलास आहे. त्यामुळे लौकिकावर दृष्टी ठेवू नये. लौकिकात काही खरं ते भासमानच आहे. लौकिकात तुम्ही सद्गुरूंच्या जवळ असणं नसणं हे भासमान आहे. खरं काय तर तुम्ही तुमच्या भावनेने, तुमच्या प्रेमभावाने त्यांच्याजवळ आहात का नाही. असलात तर मिळवलं, नसलात तर ते मिळवायला पाहिजे. म्हणून शेवटी आपण हे लक्षात ठेवावं की साधना हे जसं एक माध्यम आहे ना, तसं साधनेच्या बरोबरीने अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय आपण साधना कशा पद्धतीने करतो त्यात काही चुकतं काय लक्षात येणार नाही. त्यात जे अनुभव येतात ते अनुभव एरवी कळणार नाहीत अभ्यासाशिवाय. अभ्यासाने ते अनुभव कळतात. त्या अभ्यासाने अनुसंधान वाढतं, चिंतन वाढतं त्या विषयाचं. आणि जेवढं अनुसंधान आणि चिंतन वाढेल तेवढे तुम्ही भगवंतांच्या समक्ष त्यांच्या सान्निध्यात जातात, सद्गुरूंच्या सान्निध्यात जातात. सगळ्या गोष्टींचं मूळ काय तर हेच आहे. म्हणून माऊलींनी सरळ सांगितलं की सिद्धी म्हणजे काय असतात. जै कृष्णाची होय आपण, तै संकल्पाचे अंगण ओळखती सिद्धी. अनुसंधानाने सतत भावनेने कृष्णरूप झाला की त्या सिद्धी तुमच्या अंगणातच आहेत. त्या सिद्धींसाठी तुम्ही अनुसंधान असं करा असं नाही, त्याचा अर्थ प्रेमासाठी करा, भगवंतांच्या सद्गुरूंच्या प्रेमासाठी करा. करून पहा आणि अनुभव घ्या. सर्व संतांनी उगीच नाही सांगितलं त्या भगवत भक्तीचा, भगवत प्रेमाचा, सद्गुरू प्रेमाचा एवढा महिमा त्यांनी उगाच सांगितला नाही, त्याची गोडी त्यांनी अनुभवली आहे. म्हणून माऊली सांगतात ना की जिही आत्मसुखा लागी केली स्वर्ग सुखाची कुरवंडी,
ते वाचून येथीची गोडी नेणती आणिक. सर्व स्वर्गातल्या सुखातल्या प्रपंचातल्या सुखांच्या सगळ्या सुखांची कुरवंडी केली, त्यांचा त्याग केला, त्याच्याकडे तुच्छ मानून दुर्लक्ष केलं आणि केवळ भगवत प्रेमामध्ये सद्गुरू प्रेमातच एखादा जर रममाण झाला तर त्यालाच त्याची गोडी कळते. ती गोडी आपल्याला कळावी यासाठी तर साधन आहे ना. तर असो, आज आपण या निमित्ताने जेवढं चिंतन केलं तेवढं चिंतन सद्गुरूचरणी अर्पण करू, इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.